तुम्ही तुमच्या बाळाच्या जेवणात तूप घालताय? थांबा. जर तूप देण्याची योग्य पद्धत आणि अचूक प्रमाण माहीत नसेल, तर तुमच्या नकळत बाळाला पचनाचा त्रास होऊ शकतो. कालच क्लिनिकमध्ये एका माऊलीने मला विचारलं, की "डॉक्टर, माझ्या 6 महिन्याच्या बाळाला मी रोज एक मोठा चमचा भरून तूप भरवते. बाळ गुडगुडीत होईल ना?" ती एकटीच नाहीये. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात हाच प्रश्न विचारला जातो. पण डॉक्टर म्हणून माझं उत्तर ऐकून त्यांना धक्काच बसला. चला, आज हे विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊया. बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं आणि आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी फीड म्हणजेच वरचं अन्न सुरू करतो, अगदी तेव्हापासूनच आपण बाळाला तूप सुरू करू शकतो. पण सर्वात मोठी चूक होते प्रमाणाची. सुरुवातीच्या काळात तुपाची मात्रा ही दिवसभरात एकूण 1/4 टीस्पून, 1/4 म्हणजे पाव चमचा ते हाफ टीस्पून म्हणजे अर्धा चमचा एवढीच असावी. एकाच वेळेला जास्त तूप दिल्यामुळे बाळाचं लहान पोट ते पचवू शकत नाही आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूप आपण बाळाला डायरेक्ट म्हणजे थेट चमच्याने कधीही पाजू शकत नाही. ते नेहमी बाळाच्या मुख्य अन्नात मिक्स करूनच द्यायचं आहे. तूप आपण एकतर वरण डाळीमध्ये टाकून देऊ शकतो किंवा मऊ खिचडीमध्ये किंवा ज्या मॅश्ड व्हेजिटेबल्स म्हणजे मॅश केलेल्या भाज्या आहेत, त्याच्या आत टाकून नीट मिक्स करून आपण बाळाला देऊ शकतो. तूप देण्याचे 3 चमत्कारी फायदे आहेत, जे प्रत्येक आईला माहीत हवेत. बाळासाठी शक्यतो गाईचं साजूक तुपच वापरा, कारण ते पचायला अत्यंत हलकं असतं आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी सर्वोत्तम असतं. तूप बाळासाठी खूप हेल्दी असतं. हे केवळ न्यूट्रिशन म्हणजे पोषणाचा सोर्स नाहीये, तर याच्यामुळे जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत, जसं की व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के या सर्वांच्या ॲब्सॉर्प्शनमध्ये म्हणजेच ते शरीरात नीट शोषलं जाण्यासाठी तूप खूप मोठी मदत करतं. या निरोगी फॅट्समुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्वचा छान मऊ होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाला बद्धकोष्ठतेचा म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. पण पालकांनो, हे 2 मोठे गैरसमज आजच दूर करा. पहिलं म्हणजे तूप दिल्याने कफ किंवा खोकला होतो, हा निव्वळ गैरसमज आहे. आणि दुसरं म्हणजे बाळ खूप जाड होईल या आशेनं प्रमाणापेक्षा जास्त तूपही देऊ नका. आणि महत्त्वाची मेडिकल वॉर्निंग, जर तुमच्या बाळाला गाईच्या दुधाच्या प्रथिनांची म्हणजेच मिल्क प्रोटीनची ॲलर्जी असेल, तर आहारात तूप सुरू करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या बालरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. बाळ जसं मोठं होईल तशी तुपाची मात्रा कशी वाढवायची हे लिहून ठेवा. जेव्हा बाळ 9 ते 12 महिन्याचं होतं, तेव्हा आपण तुपाची मात्रा थोडी वाढवू शकतो. अशा वेळेला आपण अर्ध्या चमच्यापासून ते 1 चमचा तूप रोज देऊ शकतो. आणि जेव्हा बाळ 1 वर्षाच्या वर होतं, तेव्हा आपण तुपाची मात्रा अजून जास्त वाढवू शकतो. म्हणजेच 1 ते 2 टीस्पून तूप आपण डेली म्हणजे रोज देऊ शकतो. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुमचं बाळ आता किती महिन्यांचं आहे आणि तुम्ही त्याला तूप सुरू केलंय का? किंवा तूप देण्याबाबत तुमच्या घरात काही कुठला गैरसमज सांगितला जातो? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती महत्त्वाची वाटली तर महाराष्ट्रातल्या इतर गरजू मातांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.